मित्रांनो नमस्कार. आपल्या पण डाळिंबाच्या बागेत असे काही सुकलेले किंवा पानं गळलेले झाडं दिसतात का? दिसतात तर याकडे दुर्लक्ष करू नका. शक्यतो नेमॅटोडमुळे असं होतं, पण नेमॅटोड या झाडावर काही मला दिसला नाही. तर मला दिसला यावर फ्युजेरियम बुरशी अत्यंत घातक आहे. एकदा झाड सुकायला सुरुवात झाली की शेजारचे पण झाडं हळूहळू आजूबाजूचे पसरत सुकायला लागतात आणि असे गॅप पाडायला सुरुवात होते. आता आम्ही या गॅपमध्ये नवीन झाडं लावली ट्रीटमेंट करून. तर हे आपल्याला कायमच हा कॉमन आजार आहे याच्यामध्ये. तर ही फ्युजेरियम जी बुरशी आहे त्यामुळे झाडं पूर्ण असे गॅप पडून एक 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 झाड सुकायला सुरुवात होतं आणि फार मोठा लॉस, आपल्याला मोठं खळं तयार होतं. म्हणजे 10-15 झाडं असे किंवा 20-20 झाडं असे वाळता आणि शेतकरी नाराज होतो आणि त्यानंतर शेतकरी थोडासा त्या पिकाकडून दूर जातो. अशी कंडिशन या झाडाची होती. तर याला काय करायचं, या झाडाला पहिले ड्रिंचिंग करून घ्यायची. कार्बोनाजिम म्हणा, कॉपर ऑक्सिक्लोराइड म्हणा किंवा बोर्डोची ड्रिंचिंग पूर्ण करून हे झाडं एकदा वाळून गेलं पूर्ण उपटून घ्यायचं. परत त्याला बोर्डोची ड्रिंचिंग, कार्बोनाजिम, परत कॉपर ऑक्सिक्लोराइड असे, किंवा जैविकमध्ये गेलं तर व्हर्टिसिलियम आपलं ट्रायकोडर्मा विरिडी, सुडोमोनस या असे बॅक्टेरिया बुरशी याचा वापर पण आपण केला पाहिजे. एकदा करून ट्रीटमेंट घेतली की मग त्या ठिकाणी ती निर्जंतुकीकरण जागा होते आणि आपण तिथं नवीन परत झाडांची लागवड केली की हळूहळू बाग आपली नवीन झाडं पण डेव्हलप होत राहतात आणि जुनी झाडं पण चांगले राहतात आणि बुरशीचा प्रसार पण होत नाही. हे आपल्याला डाळिंब बागात हा कॉमन विषय. हा कायम आपल्याला ते झाडं काढून तिथं औषधाची ड्रेंचिंग करून सगळं करून आणि परत तिथं नवीन झाडं लावून म्हणजे बाग आपली व्यवस्थित मेंटेन राहते. हे करणं गरजेचं आहे, म्हणजे आहेच प्रत्येक शेतकऱ्याला. म्हणजे मध्यम जमिनीमध्ये तर हा रोग जास्त येतो आणि याच्यामुळं शेतकरी नाराज होतो आणि या पिकाकडून दूर जातो. बऱ्याच ठिकाणी हे प्रॉब्लेम झालेले. तर ही काळजी जर घेतली, पावसाळ्यात म्हणा हिवाळ्यात म्हणा ही बुरशीचा प्रादुर्भाव थोडा जास्त वाढतो, तिथं आपण या काळजी घेतली पाहिजे आणि नंतरच आपल्याला भरघोस उत्पन्न. बऱ्याच जणांचं जैविक नियंत्रण खूप छान आहे. म्हणजे जैविक ट्रीटमेंट तुमचं ट्रायकोडर्मा विरिडी, सुडोमोनस फ्लोरोसन्स याचा वापर जर आपण करीत राहिलं कायम बागेमध्ये ड्रिपनी पावसाळ्यामध्ये, तर हे असे आजार आहे ना आपल्या बागेपासून दूर राहतील. तसंच तेल्यासाठी पण याचं चांगलं नियंत्रण, या बुरशी ज्या आपण जैविक नियंत्रण म्हणतो ना, तर तेल्यासाठी पण याचा चांगला रिझल्ट मिळू शकतो. धन्यवाद मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी या माझ्या पेजला फॉलो करा, ट्रीटमेंट देऊन वगैरे शेअर करा, पोस्ट कमेंट करा. काही अडचण असल्यास किंवा काही सूचना पण असतील आपल्याकडं तर निश्चित सांगा. या प्लॉटमध्ये मी त्याच्यात सुधारणा करेल. धन्यवाद मित्रांनो. हे झाड पण त्याची थोडी लागण व्हायला सुरुवात झाली. या झाडाला पण त्याला लागण झाली. त्याच्या शेजारी आता हे झाड नवीन लावलंय, इथं लावायचं अजून. हे करणं गरजेचं आहे आपल्याला. तर धन्यवाद मित्रांनो. आपल्या बागेची काळजी घ्या. या माझ्या पेजला फॉलो करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि काही सूचना असतील आपल्या त्या पण आम्हाला सांगा. म्हणजे त्याच्यात आपल्याला पण काही बदल करता येईल आणि नवीन काही आपल्याकडे जुगाड किंवा आपण एखाद्या रोगावर काही विशिष्ट जैविक औषध आपल्याकडे असेल ना, तर 100% मित्रांनो सांगा. आपण विशिष्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू त्याला आणि सर्वांनाच त्याचा फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.